आपल्याला एक टॉपिक असतो, ज्या टॉपिकचं नाव आहे बरं का, कॉलमचा टॉपिक आहे तो, कॉलमबद्दल. तर त्या कॉलममध्ये जे पण कॉलम असतात आपले, त्या कॉलमबद्दल तुम्हाला 2 टॉपिक महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे रिझल्टंट स्ट्रेस म्हणून आहे, रिझल्टंट स्ट्रेस म्हणून टॉपिक असतो. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला काय काय करावं लागतं, याच्यामध्ये आपल्याला सिग्मा मॅक्स आणि सिग्मा मिनिमम हे काढावं लागतं. तो सिग्मा मॅक्स आणि सिग्मा मिनिमम आपल्याला काढावं लागतं रिझल्टंट स्ट्रेसमध्ये. ठीक आहे. तो रिझल्टंट स्ट्रेसमध्ये सिग्मा मॅक्स आणि सिग्मा मिनिमम काढावं लागतं. आणि दुसरा असतो आपल्याकडे याच्यामध्ये तो असतो क्रिपलिंग लोडचा. तो क्रिपलिंग लोड जो आहे तो आपल्याला काढावा लागतो. तो क्रिपलिंग लोड एक आणि रिझल्टंट स्ट्रेस एक, या 2 गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. मग तुम्ही जर बघायला गेलात तर रिझल्टंट स्ट्रेसमध्ये सिग्मा मॅक्स आणि सिग्मा मिन तुम्हाला काढायचा आहे. हा सिग्मा मॅक्स काढतात कसा, सिग्मा मॅक्स जर का तुम्हाला काढायचा असेल तर तुमच्याकडे एक्सप्रेशन असतो P/M/A प्लस M/Z. आणि सिग्मा मिनिमम जर तुम्हाला काढायचा असेल तर तो असतो P/A मायनस M/Z. या पद्धतीने तुम्हाला करावं लागतं. तर एकदा प्लस जर केलं तर सिग्मा मॅक्स येऊन जाईल, मायनस केलं तर सिग्मा मिन येऊन जाईल. तर या पद्धतीने तुम्हाला गोष्टी शोधायच्या असतात. पण आता विषय असा होऊन जातो इथं, P तुम्हाला गिवन असतो, एरिया पण तुम्हाला काढता येईल, एम पण तुम्हाला काढता येईल. एम कसा काढतात मी सांगतो बघा. एम जर काढायचा असेल तर एम काढतात P इंटू इसेंट्रिसिटी दिलेली असते, या दोघांचा गुणाकार करायचा. आणि झेड कसा काढतात, जर तुमच्याकडे समजा जर तुमच्याकडे रेक्टँग्युलर सेक्शन, जनरली रेक्टँग्युलर सेक्शन असतो, तर रेक्टँग्युलर सेक्शनचा झेड असतो BD²/6. काय असतो, BD²/6. तो झेड भेटून जातो, एम भेटून जातो, P आणि ए दिलेला असतो. तुम्ही जर टाकलं तर तुम्हाला 9 मार्काचा क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जातो. ओके. तो जो डेटा तुम्हाला सांगितला आहे मी, आपण क्रिपलिंग लोड नंतर बघूया. तो सध्याच्या व्हिडिओमध्ये आपण काय करू, रिझल्टंट स्ट्रेसचे गणित आपण घेऊन टाकू, पेपरात आलेले गणित घेऊन टाकू. चला. तो क्वेश्चन काय बघा, क्वेश्चन काय म्हणतो आपल्याला, शॉर्ट मेसनरी पिलर 600/600 इन सेक्शन. तो काय म्हणले बरं का, एक पिलर एक खांबा आहे, ठीक आहे, 600/600 सेक्शनचा आहे. तो याचा अर्थ असा आहे की जर समजा आपण आता बघायला गेलो, एरिया जर घ्यायला गेलो तर उत्तराचा बाण मारतो, एरिया इज इक्वल टू किती आहे, 600 × 600. तो 600 × 600 म्हटल्यावरती 6 × 6 = 36, 1 2 3 4, 1 2 3 4 mm चा स्क्वेअर. ओके का. तो 36 किती झालं ते, एवढं जो आहे आपला टोटल एरिया आहे. पुढे काय म्हटलं, इसेंट्रिक लोड दिला आहे तुम्हाला. इसेंट्रिक लोड P किती दिला आहे, 1200 किलो न्यूटनचा आहे. म्हणजे 1200 × 10³ न्यूटन. ओके का. हा आपला P झाला. इसेंट्रिसिटी किती दिली बाळा हो, इसेंट्रिसिटी दिली तुम्हाला 80ची. किती दिली 80. पण तुम्हाला सांगतो हे उदाहरण कसं आहे. आता इथं म्हणतात, हे बघा इथं लक्ष द्या, इसेंट्रिसिटी 80 mm फ्रॉम लॉन्जिट्युडनल ॲक्सिस म्हणलेले. पण तुम्ही बारकाईने बघा जरा नीट, 600/600 ना सेक्शनचा. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही हा सेक्शन बघितला आता असा दिसायला भेटेल बघा आपल्यावर. हा 600 mm आहे आणि हे पण किती आहे 600. आलं का लक्षात, याला बोलतात 600. आणि इसेंट्रिसिटी का म्हणले त्यांनी बघा, इसेंट्रिसिटी 80 mm ची कोणाला कापते बरं का, लॉन्जिट्युडनल ॲक्सिस म्हणले. आता मला सांगा, हा बी 600चा आहे, आपण 600 आहे. तो याचा अर्थ असा आहे की तुम्ही कुठल्या पण ॲक्सिसवरती जर का इसेंट्रिसिटी घेतली ती इथं समजा, तर किती ती E = चालेल, बरोबर का ना, कारण दोघं सारखे ना. पण कधी कधी तुम्हाला या क्वेश्चनमध्ये काय विचारतो तो, इसेंट्रिसिटी ऑफ 80 mm बाय सेटिंग द थिकनेस. काय बोलतो, बाय सेटिंग थिकनेस. याचा अर्थ असा आहे की ही असते थिकनेस, या थिकनेसला बायसेक्ट करणाऱ्या ॲक्सिसवरती इसेंट्रिसिटी आहे. किंवा कधी कधी बोलतो इसेंट्रिसिटी बाय सेटिंग द विड्थ, तर या ॲक्सिसवरती इसेंट्रिसिटी राहील. मग बघा, जर थिकनेसला कापत असेल ती, तर तुम्ही इसेंट्रिसिटी घ्यायचा EX. काय बोललो मी, आता जर दोघं सारखे, तुम्ही असं घ्या का असं घ्या, सारखं आहे बरं का. पण थिकनेसला जर का कापत असेल तर काय घ्यायचा EX. तो EXची व्हॅल्यू म्हणून द्यायची 80 mm. आणि ठीक आहे. आणि त्यावेळेस तुम्हाला काढावा लागतो ZY. काय काढावा लागतो, म्हणजे उभी ॲक्सिस टाकायची, वायवर कापायचं. ZY म्हणजे उभी ॲक्सिस टाकायची. आणि झेड कसा काढायचा, मग आता ज्याला कापतो त्याचा स्क्वेअर घेतो मी, BD²/6 करायचा, उलटा घ्यायचं. तर काय DB²/6 घ्यायचं. कारण बी कापला जातोय ना, जो कापला देईल त्याचा स्क्वेअर घ्यायचा. असं करून तुम्ही ZB काढून टाकणार. म्हणजे हे लक्षात ठेवायचं आहे की इसेंट्रिसिटी कोणाला कापते, जर ती थिकनेसला कापत असेल तर EX, आणि जर EX असेल तर ZY येईल, ZY असेल तर Y ॲक्सिस टाकणार, Y ॲक्सिस टाकणार तर 600 कापला जातोय तर 600चा स्क्वेअर करणार. आणि हा जसा तसा, म्हणजे 600 × 600² असं. ओके. पण आता मला एक सांगा, इथं काही थिकनेस किंवा विड्थला कापलेलं नाही आहे, दोघं बाजू सारखे आहेत. तर आपण डायरेक्टली E = 80 mm लिहू ना, EX लिहू ना EY लिहू, डायरेक्टली. ओके का. चलो पुढचं उदाहरण वाचा. पुढे काय म्हणतात ते, पुढे उदाहरण वाचा. म्हणतात की फाइंड मॅक्सिमम अँड मिनिमम स्ट्रेस ऑन सेक्शन. तुम्हाला सिग्मा मॅक्स आणि सिग्मा E काढायचे. आकृती बी दिली बघा, ठीक आहे. तर तुम्हाला काय म्हटलं आहे, सिग्मा मॅक्स काढा आणि क्वेश्चन मार्क आणि सिग्मा मिन काढा. तुमच्या लक्षामध्ये असायला पाहिजे की सिग्मा मॅक्स आणि सिग्मा मिन काढण्यासाठी कुठेतरी कोपऱ्यात लिहून घ्या फॉर्म्युला. काय असतो, कुठेतरी कोपऱ्यात लिहायचं की P/A + M/Z लागतो. P लागतो, A लागतो, M लागतो, Z लागतो. मग आता मला सांगा P काय बरं का, P जर का बघायला गेला तो 1200 किलो न्यूटन आहे. 1200 किलो न्यूटन म्हणजे 1200 × 10³ न्यूटन. हा झाला आपला P. हे P/A. एरिया किती आहे,
एरिया जर बघायला गेला तर एरिया आहे आपल्याकडे 600 बाय 600. तो 600 बाय 600चा एरिया आहे म्हणजे काय बघा ना 36 वरती किती शून्य 1 2 3 4 ठीक आहे 1 2 3 4 चा स्क्वेअर हा झाला 3600. पी हा झाला ए. नंतर पुढे आपण काय करणार बरं का नंतर आपल्याला लागतो आता एम. काय लागतो एम. तर एम काय आहे आपल्याकडे पी इंटू ई बरोबर ना मुवमेंटचा फॉर्म्युला पी इंटू ई. पी किती आपल्याकडे बरं का 1200 इंटू 10⁻³ ठीक आहे. आणि ई किती आपल्याकडे ई जर बघायला गेला तर ई किती आपल्याकडे ई बघा ना तुम्ही 80 दिला ई किती दिला 80 इंटू 80 करून टाका सांगा पी इंटू ई करा ना असं ई एन जी दाब किती आलं 96 इंटू 10⁻⁶. ई एन जी दाबल्यानंतर जे ना आपल्या कॅल्क्युलेटरमध्ये ऑप्शन असतो इथे ई एन जी दाबल्यानंतर आपलं आन्सर येऊन जातं ठीक आहे. तो हा जे आन्सर येतं हे येतं न्यूटन एममध्ये न्यूटन एम काहीच केलं नाही मी जे आहे ते लिहिलं आहे. तर पी आला ए आला एम आला आणि काय लागतं आपल्याला पी आला ए आला एम आता झेड काढायचं आहे. तुम्हाला माहीत असायला पाहिजे की इथं ई जो आहे तो कोणाला कापतोय माहीत नाही. तो सरळ आपण काय करायचं आपला फॉर्म्युला साधा BD²/6 वापरायचा. DB² वापरा किंवा BD² काहीही वापरा ना सारखं येईल. मग हा बी किती आहे 600 DB किती आहे 600 का दिलं ना 600 तर 600चा स्क्वेअर डिवाइड बाय 6 सांगा उत्तर किती आलं किती आलं आवरा पटपट 6 कटलं का 6 कटल्यावरती बी परत 6 राहिलंच का ठीक आहे. किती राहिलं ENG दाब 36 इंटू 10⁻⁶. झेड आहे म्हणजे झेडचं इमेज असं MM चा क्यूब काय असतं MM चा क्यूब झालं. चला आता आपण काढूया इकडेच्या बाजूला सिग्मा मॅक्स इकडे काढून घ्या आपण सिग्मा मिनिमम ठीक आहे. सिग्मा मॅक्स काय P/A प्लस M/Z इथे मिनिमम काय P/A मायनस M/Z. तो सिग्मा मॅक्स बराबर P/A करायचं आहे. P/A म्हणजे कटलं आहे पी किती व्हॅल्यू किती 1200 इंटू 10⁻³ डिवाइड बाय ए किती आहे 3600 36 1 2 3 4 प्लस एम किती आहे एम आहे 96 इंटू 10⁻⁶ आणि झेड किती आहे झेड आहे 36 इंटू 10⁻⁶. मला सांगा याला जर सोडवला तुम्ही सिग्मा मॅक्स किती येईल बघा सहा किती आलं 6 न्यूटन पर MM चा स्क्वेअर हा झाला सिग्मा मॅक्स. आता ते काही खोडायचं नाही जे आहे तिथं फक्त प्लसचं मायनस चिन्ह टाकायचं. तर मी ते लिहून घेतो काय सिग्मा मिनिमम बराबर 1200 इंटू 10⁻³ डिवाइड बाय किती शून्य त्याच्यावर 4 मायनस 96 इंटू 10⁻⁶ डिवाइड बाय 36 इंटू 10⁻⁶. इथं आपल्याला करून दाखवायला पाहिजे होतं. किती आलं उत्तर याला 0.67. तो सिग्मा मिनिमम जे आलं आहे 0.67 न्यूटन पर MM चा स्क्वेअर आला ठीक आहे. तो सिग्मा मॅक्स आला सिग्मा मिनिमम आला. आता तुम्ही डायग्राम काढून दाखवायची कशी हे बघा मॅक्स इकडच्या बाजूला दाखवायचं ठीक आहे. मग मॅक्स किती आला बाबा 6 आला आहे. तो सिग्मा मॅक्स बराबर 6 न्यूटन पर MM चा स्क्वेअर ओके का. आणि किती 0.67 न्यूटन पर MM चा स्क्वेअर याला जोडून घ्यायचं असं मग हा किती आहे हा प्लस आहे आलं का लक्षात.